आणि यानंतर आपण थेट प्रीती संगमावर जाऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल झालेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचलेत। मंत्री मकरंद पाटील, आमदार अतुल भोसले, उदयसिंग पाटील उंडाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत। आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे। विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देईल। विजय, अजित पवार जयंती दिनी पोहोचलेले आहेत प्रीती संगमावर। अगदी बरोबर आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती आहे, ती आज आहे आणि या निमित्ताने प्रीती संगमावरती अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर अतुल भोसले आहेत, तिथले आमदार, त्याचबरोबर उदयसिंह पाटील उंडाळकर आहेत, मकरंद पाटील आहेत मंत्री, हे सगळे उपस्थित राहिलेले आहेत। या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर इथून पुढचा कार्यक्रम आहे तो देखील या ठिकाणी असणार आहे। काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर काही राजकीय घडामोडी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। कारण उदयसिंह पाटील उंडाळकर हे स्वागतासाठी अजित पवार यांच्या होते, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार अजित पवार गटामध्ये प्रवेशासंदर्भातले देखील चर्चा आहेत। त्या संदर्भात नेमकं काय होतंय हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रीती संगमावर पोहोचलेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे। जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचा दाखला दिला जातो किंवा राजकीय संस्कृतीचा उल्लेख केला जातो, तेव्हा तेव्हा यशवंतराव चव्हाण यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।